ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरून संघर्ष. चळवळीबाबत हाकेंची निर्वाणीची पोस्ट. ओबीसी आंदोलनात हाकेंची कोंडी कोण करताय? व्यवस्थेचा ओबीसी म्हणून लाभ घेतला नाही हा आमचा गुन्हा आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. त्यातच बीडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर हाकेंना डावलल्यानं ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरूनच संघर्ष पेटल्याची चर्चा रंगली आहे. ओबीसींच्या नावावर राजकारण केलं नसल्याचं सांगत हाकेंनी अप्रत्यक्षरित्या भुजबळांवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली. स्वकीय माणसं ज्यावेळी स्वतःच्या कुठल्या तरी फायद्यासाठी ओबीसीच्या या मानसिकतेचा जर कोण फायदा घेणार असेल तर त्याला आमचा विरोध असेल. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोर नाही, आम्ही कुठल्या इथल्या व्यवस्थेचा ओबीसी म्हणून लाभ घेतला नाही हा आमचा गुन्हा आहे. अरे माझा जन्म 1979चा आहे. मी कसं काय कुणाबरोबर, माझी तुलना कशाबद्दल कुणाबद्दल बरोबर करताय? खरं तर लक्ष्मण हाकेंनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर सरकार ओबीसी असल्यानेच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाकेंनी केला. आम्ही गावगाड्यातली पोरं, ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरचे हल्ले होत आहेत. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही. आपलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी गेलंय आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलंय म्हणून आम्ही आंदोलन घेतोय, मेळावे घेतोय. माऊली, आतापर्यंत 9 हल्ले झालेले आहेत. मुख्यमंत्री महोदय, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का? खरं तर हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी राज्यभर मेळावे घेत वातावरण तापवलं. तर छगन भुजबळांनीही मंत्रिमंडळात राहून सरकारची कोंडी केली. मात्र आता लक्ष्मण हाकेंना ओबीसींचा म्होरक्या असं म्हटलं जात असल्यानं ओबीसी चळवळीतच अंतर्गत धुसफूस वाढली आहे. त्यातच बीडमधील मेळाव्याच्या बॅनरमधूनच हाकेंना वगळण्यात आलं आणि हाकेंनी आपली खतखत बोलून दाखवली. मात्र हाकेंनी ओबीसी चळवळ सोडण्याबाबतची भूमिका घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी पावसाचं कारण देत बीडमधील मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. गेली 10-15 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे. अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत, शेतं वाहून गेले आहेत, घरं वाहून गेलेली आहेत. अनेक लोक जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि आता आज तर असं लक्षात आलं आहे की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया. मात्र ओबीसी आंदोलनात कोणत्या मुद्द्यावर फूट पडण्याची शक्यता आहे, पाहूयात. हाकेंनी ओबीसींसाठी आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळतोय. त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यात नेतृत्वासाठी स्पर्धा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच समता परिषदेनं बीडच्या मेळाव्याच्या बॅनरवर हाकेंना डावललं. एवढंच नाही तर ओबीसी आरक्षणासाठी हाके रस्त्यावरची तर भुजबळ कायदेशीर लढाई लढत असल्यानं रणनीतीच्या दृष्टीनं मतभेद असल्याची चर्चा आहे. तसंच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडूनच हाकेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आणि याच मुद्द्यामुळे ओबीसी आंदोलनात फुटीची बीजं रोवली जात आहेत. खरं तर दैत्य नांदूरच्या मेळाव्यात चळवळीतून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र चळवळीतून बाहेर पडण्याबाबत हाकेंनी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे हाकेंनी आपली बंडाची तलवार म्यान केली आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय. मात्र हाकेंनी चळवळ सोडण्याचा इशारा दिल्यानं ज्येष्ठ ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ हाकेंची नाराजी दूर करणार की रिपब्लिकन पक्षाप्रमाणे ओबीसी आंदोलनाचीही शकल उडणार, यावर चळवळीची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.